मुंबई महानगरातील सर्वसामान्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचं काम महायुती सरकार करत आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत विरोधकांचे आरोप फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेले विकास प्रकल्प, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार याचा उल्लेख करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। भ्रष्टाचाराचे आरोप केले। कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले। रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं। कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा। अरे बिलकुल करायलाच पाहिजे। कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये। मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। मुंबईला जगाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। मुंबईचं सकल उत्पन्न आगामी काळात दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र विकासाकडे डोळे मिटून पाहिलं तर अंधारच दिसेल। त्यामुळे विरोधकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवं असं आवाहन त्यांनी केलं। नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील, तसंच झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दिशेनं वाटचाल होईल अशी ग्वाही त्यांनी दिली। मुंबईत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास, क्लस्टर विकास योजना, रखडलेले इमारत विकास प्रकल्प, फनेल झोनमधील रखडलेले इमारत प्रकल्प, सफाई कामगारांच्या वसाहती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचं पुनर्वसन, म्हाडाचे रखडलेले प्रकल्प हे सगळे विषय मार्गी लावण्यात आले आहेत असं सांगत त्यांनी याबद्दलची विस्तृत माहिती सभागृहात दिली। एकनाथ शिंदे यांचं उत्तर पूर्ण होताच शिवसेना उभाठा पक्षाच्या भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तराचा अधिकार मागितला। यावर अध्यक्षांनी ज्यांनी चर्चेला सुरुवात केली ते आदित्य ठाकरे सभागृहात नाहीत, त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही तो देता येणार नाही असं सांगितल्यावर आधी विरोधी सदस्य आक्रमक झाले। त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्तारूढ सदस्य जागा सोडून पुढे आले। त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा दिल्या। याच दरम्यान आदित्य ठाकरे सभागृहात आले। या गोंधळात कामकाज 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर आदित्य ठाकरेंना संधी देण्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं। मात्र त्यावेळी ठाकरे सभागृहात नव्हते, त्यामुळे कामकाज पुढे सुरू करण्यात आलं।